जय हरी शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा शासन निर्णय निघाला आणि हा शासन निर्णय निघाल्याच्या नंतर बऱ्याच जणांनी याच्यात वेगवेगळे मत आपापले नोंदवलेले आहेत की बाबा ही कर्जमाफी फसवी आहे, यामधून शेतकऱ्यांचा काहीच फायदा होणार नाही, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांना जसं सांगितलं होतं तसं काही झालेलं नाही। आता मला एक सांगा की शासनानं कोणती गोष्ट आहे अशी की त्याने सांगितली आणि तशी झाली। आता या कर्जमाफीच्या बाबतीत निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार असं सांगितलं होतं, बरोबर आहे का नाही? हे सगळ्याच्या लक्षात आहे का नाही? आता त्याच्यानंतर ज्यावेळेस अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस शेतकऱ्यांना पीक विमा हेक्टरी 17,500 रुपये दिला जाईल हे सुद्धा सांगितलं होतं। कोणकोणत्या शेतकऱ्याला आला? कोणत्याच नाही आला आणि अजूनही वाटप झालेलं नाही, शेतकरी वाटच पाहलेत। आता महत्त्वाचे मुद्दे याच्यात लक्षात घ्या। ह्या कर्जमाफीचं विश्लेषण करताना म्हणजे 3-4 टप्पे पडते की 2 लाखाची कर्जमाफी संपूर्ण कोणाला मिळणार, त्याच्यानंतर पूर्ण 2 लाख, ज्याचं 2 लाखाच्या आत आहे त्याचं पूर्ण कसं माफ होणार, आणि ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखाच्या वर आहे त्याचं कसं माफ होणार, आणि त्याच्यानंतर ज्याला 2019ला कर्जमाफी मिळालेली होती त्याला 50,000 रुपये कसे मिळणार, आणि मग राहिला प्रश्न जे नियमित शेतकरी आहेत म्हणजे आपलं इमानदारीपूर्वक कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये कसे मिळणार। आता हे सगळं विश्लेषण सगळ्याचे ऐकले असतील तुमची। आता बऱ्याच जणांच्या डोक्यावरून गेलं असेल, कोणाच्या लक्षात आला असेल नसेल ते भाग वेगळा, मात्र आता तुम्हाला सविस्तरपणे तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ पाहिला तर नेमका हा फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे आणि कोणाला फायदा होणार आहे हे सगळं तुमच्या या माध्यमातून लक्षात येणार आहे। आणि जी शेतकऱ्यांना 36,000 कोटीची कर्जमाफी सांगितली जाती तर शेतकरी मित्रांनो जर हे सगळा हिशोब पाहिला तर मला वाटत नाही की 36,000 कोटीची कर्जमाफी 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे, कारण याची आकडेवारी काय आपल्याला ती येणार नाही सरकारकडून की नेमकी किती शेतकऱ्यांना मिळाली 2 लाखाची कर्जमाफी, हे पुढे येणार नाही। हे असं घोंगडं चलत राहणार 2029 पर्यंत, म्हणजे त्यावेळेस निवडणूक आहेत। आलं लक्षात? आता मुद्दा लक्षात घ्या, शासनानं जो शासन निर्णय काढलाय त्याच्यात ज्या शेतकऱ्यांना 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचललेलं कर्ज आहे, मग आता 1/4/2019 मग त्याच्या अगोदरच्या ज्या शेतकऱ्याकडे कर्ज आहे ते शेतकरी नाहीत का? त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू नये का? लय मोठे शेतकरी येत असे की ज्याचा अगोदरच कर्ज आहे त्या बिचाऱ्याला 17ला नाही 19ला नाही आणि आता ह्या 26ला सुद्धा लाभ मिळालेला नाही, म्हणजे त्या शेतकऱ्यांनी पुन्हा आत्महत्या करायच्या का असा प्रश्न उपस्थित होतो। आणि मग हे जे शेतकरी आहेत 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत आणि त्याचं 30/9/2025 पर्यंत थकीत कर्ज आहे, मग त्याच्यात त्यानं पुनर्गठन केलेलं असेल, फेर पुनर्गठन असेल आणि 2 लाखाच्या आत म्हणजे 2 लाख रुपयापर्यंत मुद्दल आणि व्याज म्हणालो, ज्या शेतकऱ्यानं 2 लाख रुपये उचलले आणि त्याचं जर व्याज मिळून वरही गेलेलं असेल तर त्या शेतकऱ्याला वरची रक्कम भरावं लागेल तेव्हा 2 लाख रुपयापर्यंत भेटेल। हे झाला पहिला महत्वाचा मुद्दा। आता त्याच्यानंतर मित्रांनो दुसरं जे कर्ज आहे त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 1/4/2019च्या नंतर कर्ज घेतलेलं आहे आणि 31/3/2025 पर्यंत त्यांचं ते थकीत आहे त्या शेतकऱ्यांनी पुनर्गठन केलेलं असेल, फेर पुनर्गठन केलेलं असेल, हे चांगलं केलंय की पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा याच्यात लाभ मिळणार आहे, मात्र त्याचं 2 बँकात असेल, 3 बँकात असू का 4 बँकात असू, असं नाही की एकाच बँकेतलं 2 लाख आणि पुन्हा दुसऱ्या बँकेतलं 2 लाख, तसं नाही होणार। तुमच्या 3-4 बँका जरी असल्या सगळ्या बँकांचं कर्ज मुद्दल व्याज मिळून सगळं फक्त 2 लाख रुपयापर्यंतच माफी या माध्यमातून मिळणार आहे, म्हणजे फक्त यामधले हे शेतकरी। आता याच्यात जर समजा 2019च्या कर्जमाफी मधले शेतकरी असतील याच्यात ज्यांनी ह्या तारखेमध्ये कर्ज घेतलेले, म्हणजे जी शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019ची यामध्ये लाभ मिळाला होता आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत जर कर्ज उचललेलं असेल, मग ते अल्पमुदत कर्ज असू पीक कर्ज असू अशा शेतकऱ्यांनी पुनर्गठन केलेलं असेल किंवा फेर पुनर्गठन केलेलं असेल
आणि 30/9/2025 पर्यंत त्यांचं थकीत असेल, 31/3/26 पर्यंत अखेर परतफेड न झालेले किंवा अनेक बँकाकडील कितीही बँकांचं कर्ज असू अशा शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये प्रोत्साहन दिल्यासारखे, म्हणजे ती कर्जमाफी हेच फक्त भेटणार आहेत. आणि तेही जी वरची रक्कम आहे ती वरची रक्कम सुद्धा यायला भरावं लागल, म्हणजे जास्तीत जास्त फक्त 50,000 रुपये. आता त्याच्यानंतर एक दुसरा मुद्दा, एक वेळ समझोता. हा कोणत्या शेतकऱ्यासाठी? याच तारखेत ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज, ते मुदत कर्ज 2 लाखाच्या वर घेतलेले, समजा 4 लाख घेतलेले, 5 लाख घेतलेले, तर त्या शेतकऱ्याला फक्त 2 लाख रुपयापर्यंत भेटणार. जर 5 लाख रुपये असेल तर त्याला 3 लाख रुपये हे भरावे लागणार. त्यावेळेसच या 2 लाख रुपयाचा फायदा त्या शेतकऱ्याला मिळणार आहे. हे महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आणि ह्यामध्ये जर समजा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना 2019 ची जर त्याच्यात बी याने लाभ घेतलेला असता, म्हणजे याचं 2 लाखाच्या वर 5 लाख 4 लाख जे असेल ते कर्ज असेल, तर त्यालाही फक्त 50,000 रुपयेच लाभ मिळणार आहे. आणि तेही सगळी वरची रक्कम भरावं लागणार आहे. मग आता काही लोक जे म्हणालेत ही कर्ज माफी आहे का कर्ज वसुली, आता तुम्ही समजून घ्यायचं ह्या दोन्ही गोष्टीवरून, या OTS मधल्या, की जे शेतकरी 2019 ला माफी मिळालेली नाही असे शेतकरी, ज्यांना 2019 ला मिळालेली ती असे शेतकरी, यावरून त्यांना वरची रक्कम सगळी भरल्याशिवाय 2 लाख रुपये OTS, आणि ज्यांना लाभ मिळाला होता 2019चा त्याला 50,000च्या वरची रक्कम भरावं लागेल. त्यावेळेसच या शेतकऱ्यांना तो लाभ मिळणार आहे. हा एक मुद्दा आहे. मग याच्यातून समजून घ्यायचं तुम्ही आता ही कर्ज मुक्ती आहे का कर्ज वसुली. आणि तुम्हाला पुन्हा एक महत्वाची गोष्ट सांगतो, मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की शेतकरी वेळोवेळी या कर्जाच्या खाईत जातो, त्यामुळे पुन्हा कधीच शेतकरी कर्जाच्या खाईत नाही गेला पाहिजे, म्हणून ही समिती नेमलेली आहे. आणि असे पुढे या भविष्यात केव्हा शेतकऱ्यांना कर्जबाजारी होण्याची वेळ येणार नाही असे निकष ही कंपनी देणार आहे. आता ते काय दिले नाही, ते आल्याच्या नंतर आपण पुढे पाहू. मात्र आता ह्या अशा गोष्टीमुळे पुन्हा कर्जबाजारी शेतकरी होणार का नाही हे तुम्ही सांगा. आता राहिला प्रोत्साहनपर लाभाचा मुद्दा. आता त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 2022-23, 2023-24 आणि 24-25 या 3 वर्षी त्या शेतकऱ्यांना पीक कर्ज घेतलंय, भरलंय, नियमित भरलंय असे शेतकरी, फक्त एखाद वर्ष जरी त्याचं हुकलेला असेल तरी त्याला या योजनेमध्ये लाभ मिळणार आहे 50,000 रुपयाचा. आता मग मला सांगा, जर समजा 2019च्या कर्जमाफीमध्ये शेतकरी बसलेले होते, त्याला या 2 लाखाचा फायदा होणार आहे का? तर त्याला होणार नाही, त्याला फक्त 50,000चा मिळणार. बरं जाऊ द्या, त्याला भेटला होता, पण हे जे 1/4/2019 जे तारीख दिलेली, याच्या अगोदरचे बरेच शेतकरी असे आहेत ज्याचं 2012, 2014, 15, 16, 18 असे कर्ज घेतलेले, ना त्याला 2017 ला लाभ मिळाला, ना त्याला 2019 ला मिळाला, आणि आता 2026 लाही मिळाला नाही. आणि त्या शेतकऱ्यांना पुन्हा आता बँका पीक कर्ज सुद्धा देत नाहीत. असे शेतकरी आहेत का नाही? असताना तुम्ही तर नक्कीच कमेंट करा की तुमचं कोणत्या वर्षीचं घेतलेलं कर्ज आहे. मग आता यावरून तुम्हीच ठरवायचंय की ही कर्जमाफी आहे, कर्ज वसुली आहे का प्रोत्साहन लाभ आहे, नेमकं ठरवायचंय काय? काहीच कळायला मार्ग नाही. म्हणजे या माध्यमातून पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होणार का नाही हे सांगा. त्यामुळं शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सरसगट जसं म्हणले होते मुख्यमंत्री निवडणुकीच्या अगोदर, त्याप्रमाणे 7/12 कोरा करण्याची गरज आहे. आणि ही मागणी शेतकऱ्यांमधून होणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत शेतकरी ही मागणी घेऊन रस्त्यावर उतरत नाहीत तोपर्यंत या गोष्टी घडणार नाही. मात्र तसं कोणीही करणार नाही यावर माझाही ठाम विश्वास आहे, कारण भक्तांची संख्या भरपूर वाढलेली आहे, त्यामुळे हे कधीच होणार नाही. आता याच्यावर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही नक्कीच कमेंट करा. आपली माहिती पटत असेल, चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान. पुन्हा बोलू आपण कर्जमाफीवर.